श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनात जप करायला बसलो की हजार विचार येतात आणि मोठ्याने जप केला तर मन अंतर्मुख होत नाही. मग नक्की जप करायचा कसा, यावर आपल्याला ऋषीमुनींनी शोधून काढलेला सर्वात सोपा आणि 100% शक्तिशाली उपाय म्हणजे उपांशु जप. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उपांशु जपाची शक्ती, त्याचे सुवर्ण नियम आणि येणारे अद्भुत अनुभव अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. जप म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ईश्वराशी जोडल्या जाणारी एक कडी आहे, जी सर्वात सोपी आणि शक्तिशाली मानली जाते. पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जपाचे 3 प्रकार असतात. आपण काल मानसिक जप बाबतीत समजलो आहे. या तिन्ही प्रकारामध्ये एक हा असा जप आहे जो सामान्य माणसासाठी मानसिक जपापेक्षा सोपा आहे आणि वाचिक जपापेक्षा तब्बल 100% अधिक शक्तिशाली मानला जातो. तो उपांशु जप. आता उपांशु जप जो आहे तो नक्की काय आहे, त्याची अफाट शक्ती आणि वैज्ञानिक व आध्यात्मिक कारणे काय आहे, त्याचे नियम काय आहे, अनुभव काय आहे आणि शेवटी याचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे काय आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आंतरिक शांतता, प्रचंड एकाग्रता आणि ईश्वरी शक्तीचा अनुभव घेऊ इच्छुक असाल तर या व्हिडिओला इथे बंद करू नका. तुमच्या मनात हा प्रश्न आलाय का की मला सुद्धा अनुभव आला पाहिजे, तर नक्कीच हा व्हिडिओ पहा. उपांशु जप म्हणजे काय? सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की उपांशु जप. उपांशु हा शब्दाचाच अर्थ होतो अत्यंत सूक्ष्म किंवा जवळ बसलेल्या व्यक्तीलाही ऐकू न येणारा आवाज. शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्राचा जप अशा प्रकारे करता, तुमचे होठ हलतात, तुमची जीभ हलते, पण मंत्राचा उच्चार इतका सूक्ष्म असतो की तो फक्त आणि फक्त तुम्हालाच ऐकू येतो. शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही ऐकू नाही जात, तर त्यालाच आपण उपांशु जप म्हणतो. शास्त्रात जपाचे सामर्थ्य सांगताना म्हटले आहे की उपांशु जप हा खूप जास्त फळ आणि आपल्याला ऊर्जा देतो. पण इथे एक मोठी अडचण येते की आजच्या या धावपळीच्या युगामध्ये मानसिक जप करणे खूप कठीण असते. आपण मनात जप करायला बसलो की 10 सेकंदात मन भटकू लागते. घरचे प्रश्न, ऑफिसचे काम, भूतकाळ, भविष्यकाळ मनात कित्येक गोष्टी अशा गर्दी करतात. म्हणूनच मानसिक जपाची पायरी गाठण्यासाठी आणि वाचिक जपातून बाहेर पडण्यासाठी उपांशु जप हा सर्वोत्तम मोठा ब्रिज मानला जातो, उत्तम पूल मानला जातो. उपांशु जपाची अफाट शक्ती आहे. आता ही शक्ती काय आहे? जेव्हा आपण मोठ्याने जप करतो तेव्हा आपली ऊर्जा बाहेरच्या वातावरणामध्ये विस्तारते. पण जेव्हा आपण उपांशु जप करतो तेव्हा आपण मंत्राचा नाद बाहेर फेकत नाही, तर तो आपल्या शरीराच्या आतच फिरवत ठेवतो. आपल्या होठ्यांनी आणि जिभेच्या सूक्ष्म हालचालीमुळे निर्माण होणाऱ्या जे व्हायब्रेशन्स आहे ते आपल्या शरीराच्या आतच राहतात. यामुळे काय होतं की आपली जी प्राणशक्ती आहे ती बाहेर कधी खर्च होत नाही, उलट ती आपल्या आतच साठवू लागते. उपांशु जप होठ आणि जीभ हलत असल्यामुळे काय होतं की मनाला भटकण्याची संधी मिळतच नाही. जिभेची हालचाल मनाला वर्तमानमध्येच पकडून ठेवून घेते आणि सूक्ष्म आवाज मनाला अंतर्मुख करून देतो. आता या सगळ्या गोष्टी नर्वस सिस्टम, मज्जा संस्थेवर थेट परिणाम. शास्त्र आणि विज्ञान दोन्हींनी सांगितलं आहे की आपल्या जिभेचा आणि टाळूचा थेट संबंध आपल्या मेंदूतील मुख्य चेतना आहे आपली त्याच्याशी असतो. उपांशु जप करताना जेव्हा जीभ टाळूला आणि दातांना सूक्ष्मपणे स्पर्श करते तेव्हा मेंदूतून अल्फा वेव्ज उत्सर्जित होतात, ज्यामुळे गाढ शांततेचा अनुभव मिळतो. आता उपांशु जपाचे काय नियम आहे, तर ते नियम आहे, उपांशु जप जर तुम्हाला पूर्ण लाभ हवा असेल तर अत्यंत महत्त्वाचे नियम पाळणे खूप आवश्यक आहे. जर नियम चुकले तर हवा तसा आपल्याला परिणाम मिळत नाही.
तर आता ह्याचे नियम काय आहे? सगळ्यात पहिले व्हॉल्यूम कंट्रोल म्हणजे आवाजाची सीमा. सर्वात महत्वाचा नियम आहे की तुमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. पण तुमच्या अगदी शेजारी बसलेल्या व्यक्तीला सुद्धा स्पष्ट ऐकून आलं पाहिजे की तुम्ही कोणता मंत्र जप करता. हा जप अत्यंत प्रायव्हेट म्हणजे खाजगी असला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपली रीढची हड्डी बिलकुल सरळ ठेवायची आहे. जप करताना पाठीचा कण, मान आणि डोके एका रेषेत सरळ असावे. कणा वाकदार असले तर जपातून जी निर्माण होती ऊर्जा ती वरच्या चक्रेकडे प्रवाहित होऊ शकत नाही. आता आसनाची निवड कशी करायची? तर नेहमी एकाच ठराविक आसनावर, सुती किंवा लोकरीच्या कपड्यावर, जमिनीवर थेट बसू नका. याच्यावरच बसायचं आहे आसनावर. अन्यथा जो जप तुम्ही करताय आणि त्यांनी जी निर्माण होईल ऊर्जा ती जमिनी आपल्यामध्ये शोषित करून गेले. म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्हाला एक ठराविक आसन घ्यायचं आहे. जिभेची आणि होठाची लय. जपाचा वेग खूप जास्त नसावा आणि खूप मंदही नसावा. मंत्राचा प्रत्येक शब्द मनात आणि होठावर स्पष्ट असावा. घाईघाईत कधी सुद्धा जप करायचा नाही. घाईघाईत जप करणे आपल्याला टाळायचे आहे. वेळ आणि स्थानाची नियमितता. शक्य असल्यास काय करायचंय? रोज एकाच वेळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी एकाच जागी बसायचं आहे. यामुळे त्या जागेत एक सकारात्मक ऊर्जाचा वलय तयार होतो. आता गोपनीयतेचा नियम म्हणजे शास्त्रात सांगितलं आहे की उपांशु जप जितका गुप्त ठेवा तितकी त्याची शक्ती वाढते. मी रोज इतका जप करतो याचं प्रदर्शन आपल्याला करायचंच नाही. आता उपांशु जप करताना आपले कोणते अनुभव येतील? तर जेव्हा एखादा साधक नियमितपणे 20 ते 30 मिनिट उपांशु जप करू शकतो तेव्हा त्याला काही खास आध्यात्मिक आणि मानसिक अनुभव येऊ लागतात. हे अनुभव प्रत्येकाचे वेगळे वेगळे असू शकतात, पण काही सामान्य अनुभव आपले असे असतात की जप करताना काय काय होतं, तर काही मिनिटं तर काय होठ आणि जिभेची हालचाल आपोआप थांबल्यासारखी वाटते. शरीर इतके हलके वाटते की आपण हवेत तरंगत आहोत. हा अनुभव तुम्हाला येईल. शरीराचा विसर पडून जाईल. डोक्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म कंपने होतील. आज्ञाचक्र भ्रुकुटीच्या मध्ये किंवा आज्ञाचक्राच्या मागे एक प्रकारची मंद स्पंदन, उष्णता किंवा थंडावा जाणू लागेल. यात स्पंदन मध्ये उष्णता असेल किंवा थंडावा असेल हा पुरावा असतो की तुमची ऊर्जा वरच्या दिशेने वाहू लागली आहे आणि तुम्ही बिलकुल विचार आहे त्याचं प्रमाण शून्य होऊन जातं. जपाच्या वेळी अचानक अशी एक वेळ येते जिथे मनात कोणताही विचार राहत नाही, फक्त शांतता. यालाच आपण शून्य अवस्था म्हणतो. कारण नसतानाही मिळणारा आनंद. जप संपल्यावर चेहऱ्यावर एक वेगळाच हास्य असते. मनातील सर्व ताण, भीती, चिंता क्षणभरात गायब होऊन जातात आणि एक असीम तृप्ती मनामध्ये जाणवून जाते. आता उपांशु जो आपण जप करतो ह्याचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक काय फायदे आहे, काय बेनिफिट्स आहे? तर ही उपांशु जप एक केवळ धार्मिक विधी नसून एक शास्त्रीय तंत्र सुद्धा आहे. याचे फायदे 3 स्तरावर मिळतात. पहिला स्तरावर मिळतो मानसिक फायदे. प्रचंड एकाग्रता. ज्याचे मन खूप जास्त चंचल असतात ना त्यांच्यासाठी उपांशु जप हा रामबाण औषध आहे. डिप्रेशन जर असेल, असं काही एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, तर नियमित जपाने कॉर्टिसोल, स्ट्रेस हार्मोन चे प्रमाण खूप कमी होऊन जातात. राग आणि भावनावर नियंत्रण होऊन जातं. मन शांत झाल्यामुळे अचानक येणारा राग नियंत्रणमध्ये येऊन जातो. ह्याचे शारीरिक फायदे पण असतात. तर उच्च रक्तदाब म्हणजे बीपी आहे, हाय बीपी आहे, ती नियंत्रणमध्ये राहते. जपाचा लयबद्ध श्वासनामुळे जे श्वसन करतो आपण, तर त्या श्वसनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊन जातो. वाचेला गोडावा आणि स्पष्टता येते. जिभेचा आणि घशाच्या सूक्ष्म व्यायामामुळे बोलण्यात स्पष्टता आणि प्रभाव खूप जास्त दिसू लागतो. आणि जर तुम्हाला झोप नसेल येत
तर रात्री झोपण्यापूर्वी जर 10 मिनिटं तुम्ही उपांशु जप केला तर गाढ झोप येते. आता ह्याचे आध्यात्मिक फायदे काय आहे? तर पाप करणं आणि संस्काराची शुद्धी होऊन जाते. वाचिक जपापेक्षा उपांशु जप जो आहे ना, त्याने आपल्याला लवकर सिद्धी प्राप्ती होती, म्हणजे तो मंत्र लवकर सिद्ध होऊन जातो. आणि उपांशु जप जर सिद्ध झाला की साधक सहजपणे मानसिक जपाच्या उच्च अवस्थेत प्रवेश करू शकतो. आजच्या या धावपळीच्या आणि मानसिक तणावामध्ये काय होतं, हा उपांशु जप आपल्याकरता एक वरदान आहे. यासाठी आपल्याला कुठे काही करायचं नाहीये. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटं काढून आपल्याला इष्ट देवताचं मंत्र, ओम नमः शिवाय, गायत्री मंत्र, श्रीराम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः उपांशु जप करायला सुरुवात करायला हवी. श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला काय होईल, 10 मिनिटापासून आपण सुरुवात करा आणि हळूहळू त्याचा वेळ वाढवायचा आहे. काही दिवसातच काय होईल, आपल्या स्वभावात, विचारात, आयुष्यात एक सकारात्मक बदल दिसायला लागेल आणि धीरे धीरे तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच अनुभव यायला लागेल. तर आजपासूनच आपल्या या जपाचा अनुभव घ्यायला आपण सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ उपांशु जप सुरू करा. जर आपल्याला हा उपांशु जपचा मनामध्ये येऊन गेला असेल की मला उपांशु जप करायचा आहे, तर नक्कीच करून पहा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर मानसिक जपाकडे जायचं आहे तर पहिले उपांशु जप नक्कीच करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही हा जप सुरू केलाय या करून राहिला आहे आणि त्यांनी काही अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.